मंडळी, कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त असं वाफाळलेलं गरमागरम खायला मिळालं तर मजा काही वेगळीच येते। त्यासाठी समप्रमाणात तूर डाळ आणि मूग डाळ घेऊन स्वच्छ धुतली, कुकरमध्ये पुरेसं पाणी घालून त्यामध्ये पालकाची एक जुडी स्वच्छ करून बारीक चिरून घातली, 2 बारीक चिरलेले टोमॅटो घातले आणि 3 शिट्ट्या करून घेतल्या। दुसरीकडे कुकरमध्ये 2 चमचे तेलामध्ये 1 चमचाभर जिरे घातले, धुतलेला कोलम राईस 1.5 कप घातला, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पुरेसं पाणी घातलं, ढक्कन लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या। डाळ पालक शिजलेला आहे, फोडणीसाठी समप्रमाणात तूप आणि तेल घेतलेलं आहे, जिरे घालायचे, लसूण घालायचा, त्यानंतर कांदा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, कांदा चांगला परतून घ्यायचा, त्यानंतर हळद, हिंग, चवीनुसार लाल तिखट आणि रंगासाठी लाल तिखट घातलेला आहे, चमचाभर गरम मसाला घालायचा, फोडणी चांगली परतून घ्यायची, शिजलेला डाळ पालक घालायचा आणि पुरेसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। वरून तडका देण्यासाठी तुपामध्ये भरपूर असा लसूण घालायचा, लसूण चांगला परतून घेतल्यानंतर रंगाचं लाल तिखट घालायचं, चुरचुरीत फोडणी यावरती घालायची, डाळ पालक तयार।